नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र वीरेंद्र मोहिते पाटील आणि तुमचं स्वागत आहे आपल्या मिस्ट्री टॉक्स या चॅनलवर. तर आज आपले जे मिस्ट्री टॉक्सचे सबस्क्रायबर म्हणजेच आपले फॅमिली मेंबर ते आलेले आहेत अहिल्यानगरवरून. तर जे कोणी अहिल्यानगरवरून बघत असेल तर त्यांनी नक्की कमेंट करून आम्हाला कळवा. तर चला आता सुरुवात करूयात. नमस्कार सर. नमस्कार. काय आहे आपलं नाव? प्रसाद मस्के. बरं. काय करता सर सध्या तुम्ही? कॉलेज करतोय. बरं. काय कसे तुम्हाला अनुभव आले आणि सुरुवात कशी झाली? सर 2-3 वर्षापूर्वीचा अनुभव आहे. जेव्हा म्हणजे मी एक फर्स्ट इयर, सेकंड इयरला असेल. तेव्हा आमच्या गावामध्ये गोकुळ अष्टमीचं फंक्शन असतं. अहिल्यानगरलाच? हो, अहिल्यानगर. अहिल्यानगरपासून एक 40 किलोमीटर गाव आहे पाथर्डी. पाथर्डीपासून 10 किलोमीटर अंतरावरती आहे. तर गोकुळ अष्टमीला फंक्शन असल्यामुळे मी गावी होतो. तर फंक्शन झालं रात्रीचं. 11 वाजता फंक्शन संपलं आणि त्यानंतर मी शेतात राहतो आम्ही म्हणून मावशी गावातच राहते माझी. तर मी रात्री 11 नंतर म्हटलं शेतात जायला कुत्रे वगैरे असतात त्यामुळं नाही गेलो मी घरी. मावशीच्या तिथं रात्री थांबलो. तर एक झोप झाली माझी. 12-1 पर्यंत एक झोप झाली. तर मी रात्री वॉशरूमला उठलो. पावणे 1 वाजता वॉशरूमला उठलो. त्यानंतर वॉशरूम वगैरे केलं आणि रिटर्न घरामध्ये जात होतो. तर घरामध्ये जाताना शेजारी माझ्या आजीचं घर आहे, म्हणजे चुलत आजी लागते आणि त्याच्या 2 घर सोडता सांगायचं म्हणजे तिथे एक सुसाईड झालेलं आहे. तर ते मला रात्रीचं तिथं आजी दिसली पावणे 1 वाजता. तर मी गेलो त्या आजीपाशी आणि तिथं तुळशी इंद्रावण होतं. ते तुळशी इंद्रावणपाशी दिसली. तर मी त्या आजी मागे गेलो. मी म्हटलं, "तू रात्रीचं इथं काय करते?" म्हणजे मी मागे गेलो. तर ती माझ्याशी बोलेनाच. ती पुढे चालली. मी तिच्या मागे चाललो. म्हटलं, "काय करते तू इथं?" तर ती पुढे म्हणजे ती चालूच आहे तिचं पुढे. तर मग मला थोडा डाऊट आला. ते अगोदर तिथं असं झालेलं घरच्यांनी सांगितलेलं. तर मग मी तिथून पाठीमागे आलो आणि मी माझं मोबाईल वगैरे काहीच नाही घेतलं. तर माझं घर तिथून 1 किलोमीटर आहे. मी नॉनस्टॉप तिथून पळत गेलो घरी. आजी वगैरे माझी बाहेर झोपलेली होती. मग आतमध्ये मम्मी होती. मम्मीला मी आवाज दिला, "मम्मी दरवाजा ओपन कर." मम्मी म्हटली, "एवढं रात्रीचं काय झालं?" मी म्हटलं, "उद्या सकाळी सांगतो." आणि त्या टाईमला माझं जे बॉडीचं टेम्परेचर आहे ना, हाय झालेलं होतं. म्हणजे मला ताप आलेला होता खूप. सडनली? हो. तर मग सकाळी उठल्यानंतर मावशीचा कॉल आला मम्मीला, की म्हणे "अगं रात्री हा दरवाजा ओपन करून पळून गेला." तर मम्मी म्हटली, "काय झालं नेमकं?" तर मम्मीला सांगितलं, "मम्मी रात्री आहे ना ते शेजारची काकू आहे ना, ती तिकडे विहिरीकडे जात होती आणि मी तिला आवाज देत होतो, तर ती आवाज काय मला रिटर्न दिला नाही आणि तिने पाठीमागे काही पाहिलं नाही. तर मला भीती वाटली आणि मी पळून आलो." आणि मग शेजारी मम्मीने मावशीला कॉल केला. मावशी म्हटली, की असं झालं त्याच्यासोबत." मावशी म्हटली, "थांब मी विचारते." मग मावशी गेली तिथं शेजारी, म्हणजे एक घर सोडलं तर शेजारीच आहे. तर मग ती मावशी म्हटली, त्या काकूंना विचारलं, की "तुम्ही रात्रीचं त्याला आवाज नाही दिला. तुम्ही रात्री पावणे 1 वाजता वॉशरूमला उठल्या होत्या का?" त्या म्हटल्या, "नाही, तुला तर माहिती आहे आमचं वॉशरूम ते सगळं आतमध्ये आणि मी रात्री 9 नंतर बाहेरच नाही निघत." तर मावशीने मम्मीला कॉल केला पुन्हा, की मम्मीला म्हटली, "अरे नाही म्हणे, काकू बोलतायत, की मी रात्रीचं बाहेरच नाही निघत आणि खरंच म्हणे त्यांचं वॉशरूम वगैरे आतमध्ये आहे सगळं. तर त्यांचा काही संबंधच नाही. त्याला काही भ्रम वगैरे झाला असेल, भास झाला असेल. चुकीचं सांगतोय तुला." तर मी मम्मीला म्हटलं, "नाही मम्मी माझ्यावरती विश्वास ठेव." आजीला म्हटलं, "मम्मी आजी विश्वास ठेव माझ्यावरती." मग आजी म्हणली, "ठीक आहे," म्हणे, "झालं असेल." आजीला आमच्या विश्वास आहे ह्या गोष्टीवरती. मम्मीला नाही आहे आणि त्या मावशीला पण नाही आहे. कारण त्यांना काही एवढं घडलं नाही ना गोष्टी त्यांच्या लाईफमध्ये. तर आजी म्हटली, "ठीक आहे," नाही का. तर त्यांचं म्हणजे ते नव्हत्याच ना तिथं. आणि मग आजी आली घरी. आजी म्हटली, "काय तुला भास झाला असेल?" मग मी म्हटलं, "नाही, भास तर नाही झाला मला, कारण की मी शुअर होतो की मला ती दिसलीच." आणि नंतर मला त्या दिवशीपासून स्वप्न पडायला लागले रात्रीचे. चेहरा वगैरे काय दिसला का तिचा? म्हणजे चेहरा वगैरे काहीच नाही. फक्त म्हणजे ती आजी जशी राहते ना, तशीच आणि ते चालणं वगैरे तसंच आणि ती तिकडे जात होती. पुढे जात होती आणि मी तिच्या पाठीमागे जात होतो. पण तिचा चेहरा वगैरे काही नाही दिसला आणि मग मला भीती वाटली. मी पाठीमागे पळून आलो. तर मग आजी
आजीने त्यांना विचारल्यानंतर आजी रिटर्न आली. मला म्हटली, "नाही असं काही नाही." पण आजीला पण शंका होतीच, की माझी आजी म्हणायची, "तू तिकडे जाऊ नको." हे मला पहिल्यापासून सांगायची. मग आजी म्हणली, "नाही," म्हणे, "असेल ती बाई असेल 100%. आपण काय करू, की कटाईवाले असतात ना, त्यांच्याकडून दोरे घालू." आणि मला त्या दिवशीपासून स्वप्न पडायचे. स्वप्न असे विचित्र पडायचे, की ती बाई माझ्यासोबत संबंध बांधवायचा प्रयत्न करते आणि मला खूप त्रास व्हायचा त्या गोष्टीचा. तर मग मी आजीला सांगितलं, की आजी माझी एकदम क्लोज आहे, की तर मग आजी म्हणली, "हो." म्हणजे आजीला विश्वास आहे, की खरं आहे. मग आम्ही काटाईवाल्याकडे गेलो. त्यांनी दोरी दिली. तर ते उतारा करायला सांगितलं मम्मीला. अंडं वगैरे घेऊन त्याला ते तव्याचं काळं लावायचं आणि एक भाकरीचा तुकडा आहे ना, तो शेवाच्या पलीकडे फेकून यायचा. तर मग ते मम्मीने ती जी प्रोसेस असते ती केली आणि अंडं वगैरे ते फेकलं. पण त्यानंतर मला थोडंफार बरं वाटलं. पण मग मी जॉबसाठी पुण्याला आलो त्यानंतर. मग त्याच्यानंतर परत दिसली नाही का ती कधी? नाही, मी तिकडे गेलोच नाही ना. कधी काय भास वगैरे, स्वप्न वगैरे? स्वप्न येतच राहायचे मला. काय व्हायचं स्वप्नामध्ये? स्वप्नामध्ये ती यायची आणि माझ्यासोबत संबंध बनवायचा प्रयत्न असे मला आणि नाहीतर माझ्या गळ्याला फास लागायचा. आणि ते स्वप्न मला सारखे 2-3 महिने सारखे चालूच होते. पण ते करून आल्यानंतर एक 2-3 दिवस थोडं बरं वाटलं आणि त्यानंतर मी पुण्याला आलो. पुण्याला आल्यानंतर आता आजी काय म्हटली, की चेंज झाल्यानंतर एरिया चेंज झाल्यावरती या गोष्टी नाही होत. मग पुण्याला आल्यानंतर माझं चालू होतं रुटीन ऑफिसला जाणं-येणं. त्यानंतर पण मला थोडंफार स्वप्न भास व्हायचा मला, की ती आजी दिसायची मला, की ती तिकडे गेलेली. आणि त्यानंतर मग एक दिवस असं झालं, की मी घरी सांगणं बंद केलं होतं. मग मी रात्री रूममेट माझे नव्हते. मी एकटाच झोपलेलो होतो. तर त्या बाईनी अक्षरशः मला एवढं विचित्र हे केलं आणि मला पूर्ण मारायचा प्रयत्न केला होता त्या बाईने. तर मग मी दुसऱ्या दिवशी मग जो मला असं वाटतच नव्हतं, की मी झोपेत आहे, की रिअल माझ्यासोबत त्या गोष्टी घडत होत्या. तुम्ही म्हटलात, की तुमच्यासोबत काहीतरी विचित्र प्रकार केला जेव्हा तुमचा मित्र घरी नव्हता त्यावेळेस. तर झालं काय एक्झॅक्टली? म्हणजे काय झालं प्रकार? त्यात झालं असं, की मी झोपलेलो. जेवण वगैरे केलं मी 9-10-11ला झोपलो होतो. ऑफिसवरून थकून यायचो. तर झोपलो मी 10-11ला. तर मला रात्रीचं म्हणजे माझ्याशी अशी गोष्ट घडली, की ती बाई माझ्यावरती जबरदस्ती करते आणि मी नाही बोलतोय. मी नाही, नाही करतोय तिला आणि मी नाही, नाही, नाही करतोय, ओरडतोय मी. तर ती जबरदस्ती करते माझ्यावरती आणि लास्टला तिने माझं नरड्याला येतोय ना, इथं नरड्याला असं फास दिल्यासारखं ओढणीने नाही का आवळल्यासारखं झालं आणि मी खूप उठायचा प्रयत्न केला, पण मी उठतच नव्हतो. मग नंतर मी दत्त केलं आणि मला जाग आली. तर जाग आल्यानंतर मी पाहिलं तर रूममध्ये कोणी नाही आणि लाईट ऑफ करून झोपायचो आम्ही. लाईट ऑन केली मी. मग मी त्या दिवशी लाईट ऑन करून मला झोपच आली नाही. मी रात्रभर मग सकाळी हनुमान चालीसा मोबाईलवरती लावली. अंघोळ वगैरे केली हनुमान चालीसा लावून. मग मम्मीला सांगितलं सकाळी 9 वाजता कॉल केला मम्मीला म्हटलं असं-असं झालं. मग मम्मी म्हटली, "ठीक आहे, सुट्टी काढून ये मग घरी गेलो मी. घरी गेल्यानंतर अ, मग आम्ही मढीला गेलो. मढीला एक महाराज येतं. तर मग मडी म्हणजे काय, गाव आहे का? नाही, देव आहे कानिफनाथ. अच्छा. हो. तर मग ते देवाच्या ठिकाणी दर्शन वगैरे केलं. तिथं महाराज होते ते बघतात असं. आणि त्या महाराजांकडे पाहिलं तर त्यांनी सांगितलं, की जिथं त्या बाईने सुसाईड केलेलं होतं ना, मी तिथे एक लिंब आणायला गेलो तर तेव्हापासून ती बाई माझ्या मागे आलेली होती. आणि त्या बाबांनी सांगितलं. तर मला विश्वास नव्हता बसत. पण मग आता एवढ्या साऱ्या गोष्टी घडल्या माझ्यासोबत तर मग मी विश्वास ठेवला आणि त्या बाबांनी मला करेक्ट सांगितलं. मला जे स्वप्न पडतात ना, त्या बाबांनी मला करेक्ट सांगितलं आणि मला त्या टाईमला असं झालेलं होतं, की मी जेवण नव्हतं करत. जेवण जात नव्हतं. मला बॉडीवरती माझ्या काही लक्ष नव्हतं. मी केस वगैरे काहीच कापत नव्हतो, काही नव्हतं. एकदम असं वेड्यागत राहायचो. आणि मला काहीतरी विचार यायचे, की आपला जगून काही फायदा नाही, आपण मेलं पाहिजे. म्हणजे पुरा निगेटिव्ह एनर्जीने कंट्रोल केलं. हो, निगेटिव्ह एनर्जीने कंट्रोल केले. तर मग ते बाबा म्हटले, "काही नाही," म्हणे, "क्लिअर होईल." मग आम्ही सारखं त्या बाबाकडे जात राहिलो. एक 3-4 वेळा गेलो. तर तिथं आता देवामुळे फरक पण पडला आणि ते माझ्या गळ्यात ते ताईत वगैरे राहायचं आणि कमराला पण ताईत राहायचं माझ्या. मग तेव्हापासून मला स्वप्न वगैरे येणं बंद झालं
आणि ते बाबा बोलले की याचं जे देवगुण आहे ना, त्यामुळे याला ह्या अशा गोष्टी दिसत जातील आणि अनुभवत जाईल. हां. आणि मला नंतर सांगितलं की तू भीत नाही जायचं आणि कोणी जर बोललं ना तुला, तर त्याच्याशी बोलायचं नाही. कोणी म्हणजे रात्रीचं जर कोणी असं तुला डाऊट जर आलं ना, त्यांच्याशी बोलायचं नाही. आणि ते काही क्वेश्चन केला तर तू उत्तर द्यायचंच नाही त्याचं. तर मी म्हटलं ठीक आहे. तेव्हापासून मला थोडंफार म्हणजे बरं वगैरे वाटलं. आणि त्यानंतर माझ्यासोबत ह्या गोष्टी थांबल्या. बरं. पण तुम्ही मला मगाशी आपलं जे बोलणं झालं होतं, त्यावेळेस तुम्ही मला इन डिटेलमध्ये सगळ्या गोष्टी सांगितल्या होत्या, की तुमच्या आजीने वगैरे पण उतारा केला होता आणि त्यावेळेस पण भरपूर त्रास झाला होता. तर ते काय होतं एक्झॅक्टली? हो, त्या टाईमला पण मला त्रास झालेला. जेव्हा आजीने वगैरे उतारा केला ना, कसा केला होता? काय केलं होतं आजीने? ते एक लिंबू, अंडा वगैरे नाही का कापून आणि ते गावाच्या बाहेर फेकून दिलं होतं. वेशीच्या बाहेर. वेशीच्या बाहेर. तर त्याच्या अगोदर मला असा त्रास व्हायचा, की माझ्या मनात यायचं, की मी सुसाईड करावं. तर व्हायचं असं मी एकदा ट्राय पण केलं, की सुसाईड करण्याचं. म्हणजे पूर्ण तयारी केली, साडी वगैरे बांधली आणि मग माझी आजी आली अचानक आणि आजीने मग ते मला लोटलं, की म्हटली, "अरे हा काय पागल झाला काय?" असं. म्हटलं, "मला जगायचंच नाही" आणि असा हट्ट करायचो मी, की नाही मला जगायचंच नाही. आणि म्हणजे त्या टाईमला मला काहीच सुचत नव्हतं. मी एकदम निगेटिव्ह म्हणजे काय करावं मला सुचत नव्हतं. कोणी फ्रेंड्स वगैरे कोणाशी बोलत नव्हतं, काही नव्हतं. आणि मग मला लहानपणी खूप सारे फ्रेंड होते. पण त्यानंतर मग असं एक हे आलं, की मी कोणाशी बोलावंच नाही. मला असं वाटायचं, की नाही मला कोणीच नको आहे माझ्या लाईफमध्ये. मित्र नको आहे, मैत्रीण नको, काहीच नको आहे. तर मग आजी म्हटली, "नेमकं झालंय काय तुला?" मम्मीने मला सगळ्यांनी विचारलं, की "तुला कोणी धोका वगैरे दिला का प्रेमात? काय झालं नेमकं तू हे पाऊल घेतोय?" मी म्हटलं, "मला असं काही नाही. कोणी नाहीच आहे तर धोका देण्याचा काही प्रश्नच नाही ना." तर मग झालंय काय नेमकं? मी म्हटलं, "नाही मम्मी मला असं आतमधून आहे ना म्हणजे असं फील होत होतं, की नाही माझा काही उपयोगच नाही." तर मी 1-2 वेळा सुसाईड करण्याचा प्रयत्न केला. एकदा रॉकेल पण अंगावरती घेतलं होतं. पण मग त्या आजीने मला वाचवलं. आणि त्यानंतर मग सारखं-सारखं तेच डोक्यात यायचं. आम्ही झोपेच्या गोळ्या पण खाल्ल्या होत्या सुसाईड करण्यासाठी. पण म्हणजे आमच्या आजी आहे ना देवाचं खूप सारं करते. म्हणजे पहिल्यापासून देवाचं करते ना, त्याच्यामुळे आमच्या घरासमोरच उंबर, पिंपळ आणि लिंब हे 3 जे आहे ना आपण म्हणतो त्रिमुखी दत्त त्यांचा संगम आहे आणि ते ऑटोमॅटिक म्हणजे एकाच झाडामध्ये? एकाच झाडामध्ये. ते काय आम्ही लावलेलं वगैरे नाही आहे. ऑटोमॅटिक आलं. ऑटोमॅटिक आलेले आहेत आणि ते मेन म्हणजे ते आमची आजी खूप सेवा करते. तर आजी म्हटली, "नाही असं नाही व्हायला पाहिजे." मग आम्ही चांगलं पुन्हा एकदा ते कटाईवाल्याकडे गेलो. त्यांनी ते हे दिलं, त्यांचं ते पाणी असतं ना, त्या पाण्यात टाकून त्या कातड असतं ते चांभाराचं, तर ते दिलं ना, तर ते माझ्या कंबरेला बांधलं आणि त्यांची एक दोरी असते लाल आणि ती पिवळी, ती दोरी दिली. मग ती दोरी बांधली तर मग थोडंफार असं कमी-कमी होत जायचं. पण माझ्यासोबत त्या गोष्टी सारखं घडतच राहायच्या. आणि त्यानंतर जेव्हा आम्ही मढीला कानिफनाथाला जायचं स्टार्ट केलं ना, त्यानंतर थोडं-थोडं हळू-हळू माझ्यासोबत त्या गोष्टी प्रभाव कमी झाला. प्रभाव कमी झाला. आणि तरी पण म्हणजे देवाचं आपण जेवढं म्हणजे हे करू ना, आपण जेवढं जास्त देवाला मानू ना, तेवढं त्या गोष्टी कमी-कमी होत जातात. आणि त्यानंतर मग माझ्यासोबत कमी झाले, पण मग गावातल्या खूप लोकांसोबत ह्या गोष्टी घडलेल्या आहेत. आमच्या आता रिसेंटली मागं 1 वर्षापूर्वीच एक मुलगा होता आमच्या शेजारी, 6वी-7वी ला असेल. तर विषय असा झाला, की आता होळी होती. आता नेमकं होळीच्या आदल्या दिवशी आता छोटेले मुलं कसं ते पिचकारी वगैरे घेऊन फिरतात. मी गावी गेलेलो होतो, तर तो बोलला मुलगा माझ्याशी आणि ते जिथं सुसाईड झालं ना, तर तो मुलगा तिथं गेला त्या घरी, म्हणजे तिथं बसलेला होता. मी माझ्या डोळ्याने पाहिला, तो तिथं बसलेला होता. आणि माझ्या मावशीचं घर तिथं शेजारीच आहे, 2 घरं सोडतं शेजारी. आणि ते मावशीचे छोटेले मुलं आहेत त्याच्याच एजचे होते. तो तिथून जिथं बसलेला होता ना, तिथून आला, पाणी वगैरे प्यायला मावशी तिथं. तिथून पळाला ना तो, तर आमच्या तिथं एक बंधारा आहे. तर त्या बंधाऱ्याचं काम चालू होतं आणि त्या बंधाऱ्यात एकदम असं एवढं आपल्या गुडघ्या एवढं पण पाणी नव्हतं. तर इतकं पाणी होतं असं एवढं. पोटऱ्यापर्यंत. हां, पोटऱ्यापर्यंत पाणी होतं.
तर त्या पाण्यात जाऊन तो 10 मिनिटमध्ये असं समजलं की हा याच्यात पडला. तर मी तिथं गेलो. आता शेजारी म्हटल्यावरती मी म्हटलं, "नाही, शक्यच नाही इथं. इथं पडणं हा शक्यच नाही आहे." कारण मी 10 मिनिट अगोदर त्याला तिथं पाहिलं होतं. मी म्हटलं, "नाही, तू तिथं बसलेला होता आणि तो माझ्या मावशीची मुलं सांगतात की नाही, तो इथून पाणी पिऊन गेलाय आणि 10 मिनिटमध्ये कसं काय कोण एवढं बरोबर. नाही ना, पॉसिबलच नाहीये आणि ते लईत लई 1 किलोमीटर असेल गावापासून बंधारा. आणि त्याची जी चुलती आहे ना त्या मुलाची, ती म्हटली, "माझ्यापासून जेवण करून गेलाय," म्हणे, "तो आत्ताच." आणि मग पण त्याची चप्पल होती तिथं आणि त्याच्या आईला माहिती त्याची चप्पल आहे म्हणून ती, कारण की आई ओळखती की चप्पल त्याची हे. तर मग ती म्हटली, "नाही, याच्यातच आहे." मग ते कोणी त्यात कोणाची हिंमत व्हायना त्यामध्ये आणि त्या दिवशी पौर्णिमा होती. होळीच्या दिवशी आणि तिथं काम चालू होतं, जे पॉकलेननी काम चालू होतं. काम जवळपास म्हणजे 200-300 मीटर अंतरावरती काम चालू होतं आणि तो पॉकलेनवाला आपलं म्हणजे तो बाहेरचा होता. तर त्याने पाहिलं तो मुलगा आलेला. तो म्हटला तो मुलगा आला, पण तो मुलगा असा आला, की तिथून शॉर्टकट उतरायला होता. तो शॉर्टकटने नाही आला. तो म्हणे तो मेन जो बंधाऱ्यात रोड जातो ना, त्या मेन रोडने आला म्हणे, मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं. पण तो जेव्हा त्या पाण्यात पडला ना आणि त्या पॉकलेनवाल्याने पाहिला, अक्षरशः त्या पॉकलेनवाल्याला काहीच म्हणजे सुचलं नाही काय करावं आणि तिथं शेजारी एक वीटभट्टी आहे. तो पॉकलेनवाला तिथं पळत-पळत गेला, की त्याला सांगता येईना, की मुलगा असा-असा झालाय. तर त्या पॉकलेनवाल्याला त्या मिनी अटॅक आला. तो बेशुद्ध पडला तिथंच आणि तो हॉस्पिटलमध्ये होता 3-4 दिवस आणि नंतर म्हणजे तो मुलगा पडला ना, तर त्या मुलाला कोणी तिथं जायची कोणाची हिंमत होईना, की आतमध्ये. मग माझे काका आले. मग काका थोडे धाडसी आहेत, तर मग काका गेले. तर तिथं म्हणजे पाणी असं खूप थोडं पाणी होतं म्हणजे पिंजऱ्या एवढंच आणि त्या पाण्याच्या एकदम कडेलाच होता. मग कडेला कसं काय कोणी हे होणार? बरोबर. म्हणजे पाणी पण डीप नव्हतं ना? आणि तो पूर्ण पाण्यात नव्हता. जर आतमध्ये खूप पाणी होतं, पण तो पूर्ण पाण्यात नव्हता, की फक्त ते पाणी होतं ना, त्या पाण्यात म्हणजे आता ते गाळ वगैरे होता. लास्टला राहिलेलं पाणी होतं. आता 1 इयर होईल ह्या मार्च होळीला. तर जास्त पाणी वगैरे काही नव्हतं. त्या कडेलाच त्या पाण्यात आणि तो पडलेला, की आता ते म्हणजे जेव्हा त्याला पाहिलं ना, ते की म्हणे, "नाही, जिवंत आहे, जिवंत आहे." पण तो जिवंत नव्हता. तर माझी मम्मी वगैरे पळत आली. आम्ही जवळच राहतो तिथून. मम्मीला कॉल केला, "मम्मी असं-असं झालं." तर कोणी उचला ना पण त्या मुलाला तिथून. मग माझ्या काकाने उचललं आणि त्यांचाच एक चुलत भाऊ होता. त्याला गाडीवरती नेलं, गाडीवरती मध्ये टाकून. तर आता डेथ झाल्यावर समजतं ना लगेच आता. आपल्याला तर नाही, पण मग गावाकडच्या माणसाला समजतं. तर माझी आई बोलली, की "नाही बाबा, त्याचा मानेचा कस वगैरे पडलेला होता. डेथ झाला." तर मी म्हटलं, "नाही मम्मी, तू खोटं बोलते. कशाला नाही का एखाद्याच्या मुलाला असं नाही बोलावं." मम्मी म्हटले, "नाही अरे बाबा, मी त्याला स्वतः उचललंय." आणि मम्मीनी त्याला कोणाची हिंमत होईना, तर माझ्या आईने त्याला गाडीवरती उचलून टाकलं, बसवलं आणि मग नंतर हॉस्पिटलला नेलं. तर समजलं, की नाही, असा-असा प्रॉब्लेम झाला. तर मग गावात कसं माहिती आहे का, की जे मेन जे कारण होतं ते सगळ्यांना माहिती होतं आणि गावात त्या दिवशी सगळी चर्चा हेच झाली, की नाही, नाही. एक तर आणि तिथं अगोदर पण एका माणसाने ना दिवाळीच्या दिवशी जीव दिलेला होता त्या बंधाऱ्यात. म्हणजे दिवाळीला अमावास्या असते ना, त्या दिवशी तो म्हणजे त्याच्या आदल्या दिवशी तो पाण्यात उडी खाल्लेली ना, तो त्या दिवशी सापडलाच नाही. दुसऱ्या दिवशी डायरेक्ट दिवाळीच्या दिवशी सकाळी 6 वाजता आहे ना, 6 वाजता त्याची डेड बॉडी वरती आली. अरे बापरे! त्याने काय जीव दिलता का? तो म्हणजे असं म्हणतात की त्यांनी जीव दिलाय, पण मग त्याला पोहता वगैरे येत होतं. पण मग काय सांगता येणार नाही की त्याने जीव दिलाय का नेमकं काय झालंय, की तर त्याने जीव, मला तर नाही वाटत का त्याने जीव दिला असेल. कारण की त्याला पोहता येत होतं आणि त्याला काही टेन्शन वगैरे काही नव्हतं मेन म्हणजे. बरं. तर त्याने पण तिथं सुसाईड केलं. आणि त्यानंतर असं समजलं मला, की त्याने सुसाईड केलं. एकतर म्हणजे गावात चर्चा चालू झाली, की नाही, त्या माणसाने नेलं. पण मला अनुभव, कारण की मी पाहिलेलं होतं त्याला कुठं तिथं त्या जागेवरती, कारण की मला तो अनुभव काढलेला होता, की मी म्हटलं नाही आणि मी आजीला सांगितलं, "आजी, नाही, असं-असं तुला वाटतं." पण त्याने नाही हे केलं, की सारं म्हणजे पूर्ण गाव बोलत होतं, की "नाही बाबा, याला आहे ना, या माणसानेच याला हे." कोण माणूस? म्हणजे तिथं ते सुसाईड केलेलं होतं ना तो.
तर त्याचं एज 56 असेल मी म्हणजे त्याच माणसाने त्या लहान पोराला घेऊन गेला असं गावात पण मग माझं म्हणणं कसं की मी त्याला अगोदर तिथं त्या मुलीने सुसाईड केलेलं होतं ना, मी त्याला तिथं पाहिलं होतं. मग हा नाही म्हटलं की त्याला तिथं आणलं, नाहीतर असं काहीतरी झालं असं. तर माझी आजी म्हणते ते खरं आहे. आणि जेव्हा मी आजीला सांगायचो ना, तर माझ्या पूर्ण हातावरती असे काटे यायचे की नाही आजी नाही, असं असंच झालंय. आणि पूर्ण गावात म्हणजे ती चर्चा झाली नाही. अजून पण गावात ती चर्चा आहे का? हो, आहे म्हणजे. आणि एक म्हणजे आम्ही आता ते गावाच्या थोडं 1 किलोमीटर बाजूला राहतो आणि तिथं बंधारा आहे. आणि त्या बंधाऱ्याची तिथं अगोदर स्मशानभूमी होती आणि त्या बाईला तिथं हे केलेलं आहे, जाळलेलं आहे. तर अजून पण तिथं पहाटे 4-5 वाजता आहे ना, म्हणजे असं टाईम फिक्स नाही, बट तिथं तुम्ही ऑब्झर्व जर केलं ना, तर पौर्णिमेला किंवा अमावास्येला ना असं कधी मध्ये पण असं होतं की एक बाई आणि एक मुलाचा रडलेला आवाज येतो. आणि तो आवाज एवढा विचित्र येतो ना, अक्षरशः आमच्या इथं 2 कुत्रे आहेत. ते कुत्रे त्या आवाजाला पाहून एवढे किरकाळतात, खूप किरकाळतात. आणि तुम्हाला माहिती असेल नसेल की कुत्र्यांना दिसतं म्हणते. कुत्र्यांना ह्या गोष्टी दिसतात. आणि त्यांचा किंचाळण्याचा आवाज वेगळाच असतो. हो, त्यांचा वेगळा असतो. आणि आमचे जे 2 कुत्रे आहेत ना घरी, त्या जर त्यांना जर असं भात जर झालं ना, तर ते एवढ्या बाहेर उठून जर पाहिलं ना, तर कोणच नसतं. पण मग ती बाई आहे ना ओरडते. ओरडते आणि लहान मुलाचा आवाज येतो आणि एवढा घाण आवाज येतो. कर्कश एकदम. कर्कश. आणि तो आवाज म्हणजे आम्हीच नाही, आमच्याच फॅमिलीने नाही, तर गावातले जवळ फॅमिली राहतात ना, त्यांनी पण ऐकलेलं आहे. तुम्ही मगाशी त्या बाईंबद्दल सांगितलं, तर तिकडं तुम्हाला कळलं का की कोणी सुसाईड केली आणि कोण होती ती बाई सुसाईड करणारी? हो. म्हणजे काय झालं, म्हणजे त्या बाईचं नवीनच लग्न झालेलं होतं आणि त्या बाईचं लग्न होऊन 15 दिवसच झालेले होते. आणि त्यानंतर तिने संक्रांतीच्या दुसऱ्या का तिसऱ्या दिवशीच तिने सुसाईड केलेलं होतं. तिसऱ्या दिवशी. आणि ते सुसाईड म्हणजे नवीनच होती ती. आणि तिचं मेन म्हणजे काय झालं, की तिच्या मागे जे आपण राळे वगैरे फेकतो ना, काय फेकतात? राळे फेकतात आमच्याकडं. राळे म्हणजे? ते ब्लॅक हे असतात बघा, हां, राळं, राळं. राळं ते फेकतात ना, तर ते फेकले नव्हते. म्हणजे असं आजी वगैरे म्हणते, की ते राळे फेकले नाही त्यामुळे कारण की तिला रस्ता मोकळाच आहे पूर्ण. तर मग ती सारखी म्हणजे फिरत राहते. आणि आमच्या गावात पण 1-2 जणांना तिने म्हणजे त्यांच्या शेजारची मुलगी तिला पण सापडलेलं आहे असं म्हणजे कसं माहिती आहे का, ते आता शेजारी राहतात त्यामुळे त्यांना असं क्लिअरली सांगता येत नाही की नाही हिनेच सापडलेलं आहे. पण ज्याच्यासोबत जे अनुभव करतो तो सांगणारच ना, की हा बाबा की जे ते घडलंय आणि काही यात म्हणजे काही चुकीचं काहीच नाही ना. का भले त्याची बदनामी वगैरे आपण म्हणजे जे आपल्यासोबत गोष्टी करतो ते सांगतोयच. बरं. मग त्याच्यानंतर परत काय कसले अनुभव आले का तुम्हाला? मी अहिल्यानगरला कॉलेजला होतो. तर कॉलेजला असताना आम्ही फ्लॅट घेतला होता रेंटने. तर त्या फ्लॅटच्या तिथं आम्ही राहायला गेलो. आम्ही 3 जणांनी रेंटने घेतला होता तो फ्लॅट. तर 1-2 दिवस झाले राहायला गेलेलो, तर मला तिथं स्मेल यायचा कसला? परफ्यूमचा. तर लेडीज परफ्यूमचा स्मेल राहायचा. आणि मला काय वाटायचं की रूममेट आहे तर कोणतरी मारत असेल. तर मी दोघांना विचारलं, म्हटलं अरे तुम्ही लेडीज परफ्यूम कोण मारतं? मी पहिला हा क्वेश्चन केला की लेडीज परफ्यूम कोण मारतं रूममध्ये? ते बोलले काय आम्ही काय तुला लेडीज दिसलो का? आम्ही का मारू परफ्यूम? आणि आम्ही परफ्यूम मारतच नाही. आणि मी म्हटलं नाही रे, म्हटलं परफ्यूमचा वास येतोय म्हटलं. ते म्हणे नाही रे, काही खोटं बोलतोय तू, परफ्यूमचा वास नाही येत. आणि समोर हॉलमध्ये एक जण राहायचा, तो हे लावायचा, अगरबत्ती लावायचा की मला मग नंतर ते म्हटलं अरे हा अगरबत्ती लावतो त्याचा स्मेल येतो. मी म्हटलं हो, अगरबत्तीचं एवढा कसं स्मेल येईल? आणि अगरबत्ती जळून गेली तरी दिवसभर कसं काय हा स्मेल राहतो? तर मग तो म्हटलं राहतो म्हणे, काय काय अगरबत्ती पॉवरफुल असतात. मी म्हटलं ठीक आहे बाबा चालतंय. तर मग मी ठीक आहे मग मान्य केलं की येत असेल अगरबत्तीचा. पण मग मला तो वॉशरूममध्ये पण तो स्मेल यायचा, बाथरूममध्ये पण स्मेल यायचा आणि किचनमध्ये पण स्मेल यायचा. आणि म्हणजे किचनमध्ये, वॉशरूममध्ये आणि बेडरूममध्ये. तुम्ही तिकडं राहायला जायच्या आधी तिकडं काय कोणी परफ्यूम वगैरे मारला होता का? किंवा रूम फ्रेशनर वगैरे मारतात? नाही, तो बंगला अगोदर बंद होता.
जो फ्लॅट आहे ना मी सांगितलेला तो बंद होता अगोदर. तिथं कोणीच नाही, म्हणजे आम्हीच जात होतो. ते ज्या मावशी आहेत ना त्यांनी आम्हाला साफसफाई करून दिला होता माझ्यासमोर. आणि त्या अगोदर याची मीटिंग घ्यायच्या बघा ते बचत गटाची तिथं. हां, तर तिथं परफ्यूम वगैरे. मग मला नंतर असं वाटलं की नाही, म्हटलं त्या मावशीला विचारलं मी, म्हटलं इथं परफ्यूमचा वास येतोय. तर त्या मावशी म्हटल्या नाही म्हणे असं काही नाही म्हणे, ते भास असेल तुझा की तुझ्या नाकात ती घेऊन बसली असेल कुठला काही तो परफ्यूमचा स्मेल घेतला असेल तर. मी म्हटलं ठीक आहे. पण माझी फ्रेंड तिथं शेजारीच राहायला, म्हणजे तिच्या मामाचं घर तिथं शेजारीच होतं त्या गल्लीच्या. नंतर मग तिने मला पाहिलं तिथं. आणि नगरमध्ये कसं स्ट्रिक्ट वातावरण आहे की मुलीचे नंबर एक्सचेंज नाही. तर पण आमची एक कॉमन फ्रेंड होती, मी म्हणजे बहीण मानलेलं आहे तिला. तर तिला कॉल केला की म्हटली त्याला म्हणा तिथं राहू नको. मी तिला कारण विचारलं. ती म्हटली सांगते मी तुला, उद्या कॉल कर नाहीतर कॉलेजमध्ये भेट, मी सांगते तुला कारण. मग मी तिला विचारलं आता, म्हणजे तुमचं हे पाहिल ती, पण मी तिला फॉरवर्ड करेल जेव्हा तुमचा एपिसोड येईल तेव्हा. तर मी तिला विचारलं, म्हटलं का का रे काय प्रॉब्लेम आहे. ती म्हटली अरे तिथे एका मुलीला मारलेलं आहे तिथं, त्या मुलीला. म्हणजे मर्डर झालंय. हां, मर्डर झालेला आहे. मी म्हटलं खरंच का? नाही का उगाच नाही का, म्हटलं माझी फाटते आहे, उगाच नको तू काही पण सांगू मला, चेष्टा नको करू. चेष्टा नको करू. ती म्हटली नाही रे बाबा, मी कशाला चेष्टा करून, ह्या बाबतीत तर नाही म्हणे. तिथं समोर हनुमानाचं मंदिर आहे. मी म्हटलं हो, ते काय का बांधलंय ते विचार म्हणे आसपास नाही का बाजूला लोकांना. मी म्हटलं ठीक आहे चालतं विचारतो. आणि ते एक काका ओळखीचे होते, ते बँकमध्ये जॉब करायचे. मी त्यांना विचारलं, म्हटलं काका तुम्ही अगोदर इथं राहत होते ना. ते म्हटले नाही रे, कोण? म्हटलं मी ऐकलं म्हटलं त्या मावशीकडून. ते म्हणले नाही. म्हटलं हे हनुमानाचं मंदिर इथं का बांधलेलं आहे. त्या काकांनी मला काय एवढं, म्हणजे मी फक्त विचारलं त्यांना. ते काका म्हटले नाही म्हणे असं काही नाही, तुला चुकीची इन्फॉर्मेशन दिली. आणि ज्या मावशीने आम्हाला रेंटने दिलेलं होतं ना त्या मावशीला विचारलं मी, म्हटलं मावशी इथं असं असं झालं आहे का. त्या मावशी म्हटल्या नाही. मग मी घरी सांगितलं कॉल करून. मग आजी माझी म्हटली नको राहू तिथं म्हणे, काय हे नको, तुला भास होतोय ना तिथं, स्मेल येतोय ना. मी म्हटलं हो. मग आजी म्हटली नको राहू तिथं, राहूच नको तू. मग पहिलं रूम चेंज कर. मी काय केलं, रूम चेंज केली. पण ते 2 मुलं होते ना त्यांना माझ्यावरती विश्वासच नाही बसला की खरंच बाबा असं असं आहे. पण मग एक जण हॉलमध्ये झोपायचा आणि एक बेडरूममध्ये झोपायचा. मी रूम सोडली ती लगेच. आणि मग त्यानंतर त्या मुलांनी काय झालं, एक 2-4 दिवसांनीच त्या मुलाचा मला कॉल आला की अरे तू जे बोलत होता ना ते खरं होतं. आणि त्या हॉलमध्ये ना एक मुलगी फॅनला लटकलेली पाहिली त्यांनी. अरे बापरे. तर मग मी पण मग मला माहिती होतं की आता ती माझी फ्रेंड काही मला खोटं नाही बोलणार. त्यांनी ऑलरेडी आयडिया दिली तीच. तिने आयडिया दिली की मी तिथं थांबू नको म्हणून. मग मी तिथं थांबलोच नाही ना, तिचं ऐकलं मी. पण मग मी त्यांना सांगितलं की मी जेव्हा तू मला सांगितलं तर तुम्ही विश्वास नाही ठेवला, हसण्यावर घेतलं. मग मी पण त्यांना म्हटलं नाही रे काही नाही होत, म्हटलं रूम नका सोडू तुम्ही. मग ते घाबरले. त्या मावशी, म्हणजे ती रूम मी हे करून दिलेली होती, त्यांना घेऊन दिलेली होती. तर त्या मावशींना म्हटले काही डिपॉझिट वगैरे असेल ना ते देऊ पण नका, आम्ही रूम सोडतोय. मग त्या मुलांनी तिथून रूम सोडलेली. त्यांना काही त्रास वगैरे झाला किंवा तुम्हाला काही त्रास झाला का? नाही, मला त्रास वगैरे काही नव्हतं झालं. पण मग मला स्मेल यायचा, फक्त स्मेल यायचा. आणि म्हणजे मी त्या फ्रेंडला विचारलं माझ्या, तुम्ही अजून जर तिथं गेले ना तिथं तो स्मेल येतोयच. त्याला काय चेहरा वगैरे दिसला होता तुमच्या फ्रेंडला? नाही, फक्त म्हणजे तो बोलला की असे आता एवढ्या याच्यात चेहरा वगैरे कसं काय तो हे करणार. तो म्हटलं केस मोकळे होते आणि पूर्ण म्हणजे तिच्या जे हे होते ना, तर नाईट पॅन्ट आणि टी शर्ट होता त्या मुलीच्या अंगावरती. आणि ती लटकलेली, म्हणजे फॅनला लटकलेली होती. मी म्हटलं नाही रे, म्हटले खोटं आहे. मग ते म्हणे नाही बाबा आमच्यासोबत ही गोष्ट घडली. मी त्यांना सांगितलं की जेव्हा स्वतः गोष्टी अनुभवतात ना तुम्ही, जेव्हा स्वतःवरती काही गोष्टी येतात ना तेव्हा समजतं की आहे ह्या गोष्टी. आहे ह्या गोष्टी. मग त्यांना विश्वास बसला की हो. आणि तिथं हनुमानाचं मंदिर वगैरे बांधलेलं आहे तिथं समोर. त्यामुळं मग जास्त अट्रॅक्ट नाही होत गोष्टी किंवा जास्त त्यांचा प्रभाव नाही राहत. मेन म्हणजे तिथं सकाळी आहे ना 6 ते 9 हनुमान चालीसा कंटिन्यू चालूच असते. आणि संध्याकाळी पण 7 ते 9 चालूच असते. बरं. मग त्याच्यानंतर तुमच्या मित्राला ज्याला ती दिसली होती किंवा तुम्हाला काही त्रास झालता का? नाही, त्यानंतर काहीच त्रास नाही झाला. त्यांनी रूम सोडला ना तो, त्यानंतर त्यांना काहीच त्रास नाही झाला. आता सगळं व्यवस्थित आहेत का? हो, आता व्यवस्थित आहेत. बरं. तर मित्रांनो, हा होता प्रसाद सरांचा अनुभव.
आणि या अनुभवातून तुम्हाला काय शिकायला भेटलं नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. आणि यांच्यासारखं जर तुम्हालाही आपल्या पॉडकास्टवर यायचं असेल तर कमेंटमध्ये आपण लिंक दिलेली आहे Google फॉर्मची, ती पिनही केलेली आहे. तर त्यावर जाऊन तुम्ही फॉर्म भरू शकता आणि आपला कनेक्ट होऊ शकता आणि सगळ्यांसोबत तुम्ही तुमचे अनुभव शेअर करू शकता. तर चला आता आज इकडेच थांबूयात. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.